एक मिस्टेक झाली. मिस्टेक म्हणजे काय आहे की 12 वाजताची गिग बुक करायची होती, आता ती 12:30 वाजता गिग बुक झाली. मी लक्ष नाही दिलं यार. मला असं वाटलं की मी दिलं असेल लक्ष, बट नाही यार, ये तो लफड़ा हो गया भाई. आता ॲप तिच्या मायला. लोकल भेटली ऑर्डर. 12:45 झालेत. सीन काय समजत नाही. परत झोमॅटोचा ॲपचा काहीतरी इश्यू चालू झाला. आता ॲपमध्ये प्रॉब्लेम आहे का सिममध्ये इश्यू आहे, सेम सिच्युएशन. यूट्यूब वगैरे सगळं चालतं आहे, फक्त त्याचा झोमॅटोचा बोस्ट काय आहे ते चालत नाही आहे. असं होतं काय, मला वैताग आला. एक गोष्ट किती वेळा रिपीट करायची. थोडा आधी लॉग इन केला असता तर मे बी 175 रुपीजचा इन्सेंटिव्ह आपण ट्राय केला असता घेण्याचा. बट अर्धा तास लेट लॉग इन झाल्यामुळे पूर्ण दिवसाचा इन्सेंटिव्ह नाही भेटणार, पार्ट टाईमचं भेटणार. आणि याची तारीख 5 मार्च आहे. टाईम होतो आहे 1 वाजता. अब हा रेस्टॉरंट आहे, हॉटेल हवेली. 4 मिनटं वेट करू. 4 मिनटं मी दिला तर ठीक आहे, नाही तर मला माहिती आहे किती लेट करतो ते. मला सेल्फीचा पॉपअप आलता, मी सेल्फी नाही दिली. का नाही दिली? पूर्ण दिवसाचा इन्सेंटिव्ह थोडी भेटणार आहे मला, तर मी 5च्या नंतरच तुम्हाला सेल्फी देणार. तुम्ही जशी आमची मारता ना, आम्ही पण असंच मारणार. आता राग समजा किंवा काय समजा, भाई 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे. 2-2 झोला घेऊन जायचं. 2-2 झोला. मैं तेरे को सेल्फी नहीं दूंगा, तू खड्डे में जा. जब 5 बजेगी तब मैं सेल्फी दे दूंगा. जो ऐकत नाही, तू खड्ड्यात जा, मी तुला सेल्फी 5 नंतरच देणार. याने मला ऑफलाईन केला. तो बोलते भाई तू ऐकत नाही, आता मी पण ऐकत नाही. बघू, तर तुला काम करायचं असेल तर सेल्फी दे, नाहीतर तुला आम्ही ऑफलाईन ठेवणार. स्ट्रिक्ट झाली रे कंपनी. मी तर मजाक कर रहा था, ये तो सिरियस हो गया भाई. थांबा देता बरं चला, सावलीमध्ये आहे जरा, इथे देतो तुला सेल्फी. हां, आईच्या गावात तुझ्या झोमॅटो. काय उपयोग नाही आहे मल्टी ऑर्डरचा. आयला रेडी आहे सासरवाडी, नाहीतर रेडी नसते घरी. सासरवाडी म्हणजे रेस्टॉरंटचं नाव सासरवाडी आहे. तो बघा, सासरवाडी. कुठे घेऊन जायचं आहे? ओके, सेक्टर 4. स्टारबक्सची ऑर्डर लागली. लोकल ऑर्डर आहे. ठीक आहे, समजलं. या ऑर्डरमुळे दुसरी ऑर्डर कॅन्सल झाली. कुठे घेऊन जायचे मला ते पहिले बोलू. भेटली ऑर्डर. हे काय, ऑइल ऑलरेडी लीक आहे. नाही लीक नाही, तेल आहे तेल. असं गो टू होम टाकलं आहे मी, पण तरी पण मला लोकल ऑर्डर देतो आहे. कारण अशा मला ऑर्डर पाहिजे होत्या, मोठ्या ऑर्डर. आता ही लोकल ऑर्डर होती, ठीक आहे. आता एक दुसरी आहे ती मोठी ऑर्डर लागली आहे. पण माहिती आहे ना सीन काय, मी खुश आहे. मला लॉंग डिस्टन्स ऑर्डर लागली, बट मी दुःखी आता ह्यासाठी होईल की त्याचा लॉंग डिस्टन्स जास्त नाही भेटणार. ऑर्डर मोठी आहे हे बघा. आणि तिकडे आहे तो मोमोवाला. हाय मोमोवाला. एमटी आल्यानंतर ते हायवे ब्रेक आहे तो समोर. हायवे ब्रेक तिथली ऑर्डर लागली, तर ती ऑर्डर रेडी झाली. पिकअप करेल कळंबोलीमध्ये घेऊन जायचं. पिअरी चीझी ऑमलेट
ह्याची ऑर्डर घेऊन जायची कामोठेला सेक्टर 25 मध्ये, परंतु आपल्याला लागली आहे मल्टी ऑर्डर. अरे आता ऑमलेट आहे तर ऑमलेटला काय होणार नाही, त्याला कसा पण टाकाय. बघा चिकटपट्टी आधीच निघली, बघितली. ए बाबा चिकटपट्टी पहिले ही निकल गया. यस ऑमलेट बस. दुसरे कुठला आहे, द जे. दोन्ही पण ऑर्डर कॉमोठाचे आहेत. कॉमोठा नाही रे, कामोठा. आणि ह्याच्यामध्ये काय लीक होण्यासारखं, अच्छा फ्राईज आहेत, हे पण लीक नाही होणार. ऑइल लीक झालं तर आय डोंट नो, बट नाही असा लीक होणार. 6.3 किलोमीटर जायचं. भागू जल्दी जल्दी. इथूनच एक अजून एक ऑर्डर लागली आहे ज्यूसची. हे बघ ज्यूस घेऊन जायचे. ज्यूस एमजेममध्ये. एमजेममध्ये कुठे, अच्छा एमजेम हॉस्टेलमध्ये घेऊन जायचं आहे. कधी फोटो मागतंय तर द्यायला लागणार. जितक्या वेळ फोटो मागतो तितका वेळ द्यायला लागणार. घेतो हां. आता बघा QR कोड स्कॅन करतोय तो होत नाही आहे. बघितलं. आय डोंट नो व्हॉट टू डू, आय डोंट नो व्हॉट टू डू. अरे हो ना भाई स्कॅन. आईला एवढ्या पोरींचे पण नखरे नसतात, तेवढे याचे असतात. नाही द्यायचं वाटतं तुला आज इन्सेंटिव्ह मला. सिच्युएशन सध्या असं आहे की आपण फक्त अर्ध्या तासाचा मध्ये ब्रेक घेतला होता. म्हणजे तेच 12:30 वाजता आपण लॉग इन केलं होता. तेव्हापासून कंटिन्यू लॉग इन आहे. टाईम बघा 8 वाजून 10 मिनटं होतं बरोबर. आणि अर्निंग बघा दिसतं. बाईक तर 75 किलोमीटर चालली आतापर्यंत. तर मी जागेवरनं हलणार नाही आहे. म्हणजे मी कळंबोली सोडणारच नाही. तर मला लांबची ऑर्डर लागते तर ठीक आहे, नाहीतर गेलं ओढत. मी तसं पण आजच्या दिवसावरती पाणी सोडले, कारण बॅग व्हेरिफिकेशनचा काहीतरी सीन झाला आहे. ते व्हेरीफाय होत नाही. तिकीट वगैरे रेस केले तर ते बोलतात की तुम्ही प्रॉपर बॅग नाही देते. बघा असा वाला सीन आहे. असुविधा केली आहे, खेद आहे, ये ते. हे बघा हा वाला मेसेज पॉज करून बघू शकता. मी थोडा इगोइस्टिक झालो होतो. जेन्युइनली मी जो डिसिजन घेत होतो मगाशी तो चुकीचा डिसिजन होता. आणि आय फील की चुकीचा करतो आहे काहीतरी, म्हणून इज्जतीमध्ये तिथून निघलो 5-10 मिनटं थांबून. आणि खारघरच्या साईडला येताना EL टाकून तिकडे त्या रेस्टॉरंटची ऑर्डर लागलेत आणि मल्टी ऑर्डर लागली आहे. बघितलं. जर थांबलो असतो तर त्याच्यात ऑर्डर लागली असती ना. खूप कमी चान्स होते. कणगोलीमध्ये सहसा ऑर्डर लागत नाही या टायमिंगला. खारघरमध्ये या टायमिंगला ऑर्डरचा फ्लो असतो. म्हणजे असं नाही की नसतोच, असतो, पण टाईम वेस्टिंग झालं असतं. त्या दोन्ही ऑर्डर प्रिपरेशनमध्ये आहेत. एक सेक्टर 35मध्ये द्यायची, एक सेक्टर 34मध्ये द्यायची आहे. तर वेट करूया आणि ऑर्डर भेटल्या की पटकन निघूया ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी. आणि राहिला प्रश्न इन्सेंटिव्हचा, भेटला तर अतिउत्तम, नाही भेटला तर ओव्हरनाईट जिंदाबाद. एक ऑर्डर लागली आहे. मल्टी ऑर्डर डिलिव्हर करण्याचं जस्ट इथून धन्यवाद. 5 मिनटाचं वेटिंग टायमिंग आहे. सेक्टर 18मध्ये जायचं. ऑर्डर बघा काय आता ते द्यायलाच लागेल. जर नाही दिलं ना तर माझा इन्सेंटिव्ह दे. बॅगेचं सीन काय आहे आय डोंट नो, बट सेल्फी देऊया आपण. काय फालतूगिरी. आता हा QR कोड व्हेरीफाय झाला. नक्की काय समजायचं मला काय समजत नाही यार याचा. असो दरिद्र घोड्याचा. 97.8 किलोमीटर गाडी चालली आहे. ठीक आहे. आणि अल्ट्रावाईट चालू करतो. 10 ऑर्डर कंप्लीट. 175 इन्सेंटिव्ह अचीव. टोटल अर्निंग 926. आता थोडंसं इथं काम आहे, तो करून झालं कि मग घरी जाणार. टाटा बाय बाय गुड नाईट. भाई तुम लोग सब्सक्राइब नहीं करते यार, सब्सक्राइब करो ना. ये काय कुठे गेलं रे तुम्हाचा वाईटी स्टुडिओ. करा जरा सब्सक्राइब. चला गुड नाईट अँड टेक केअर.